गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण उपयोजित लेखन यातील सारांश लेखन हा भाग बघणार आहोत. आपल्या कृतीपत्रिकेतील प्रश्न 5वा 2 मध्ये 5 मार्कासाठी सारांश लेखन आपल्याला विचारलं जातं. सारांश लेखनाचा मूळ उद्देशच आहे की एखाद्या विस्तृत लेखनाचा त्यातील संपूर्ण आशय कळेल अशा संक्षिप्त स्वरूपात मांडणे. म्हणजे विस्तृत लेखन हे अगदी त्याचा आशय कळेल अशा संक्षिप्त छोट्या स्वरूपामध्ये मांडणे हा सारांश लेखनाचा उद्देश आहे. तर सारांश लेखन करताना सर्वप्रथम आपल्याला उतारा येतो, परिच्छेद येतो आणि तो उतारा आपल्याला 100-150 शब्दांमध्ये येतो. त्याला आपल्याला 1/3 बनवायचा असतो. म्हणजे एवढा मोठा पॅसेज उतारा येतो आणि त्याला आपल्याला छोटा करावा लागतो. पण छोटा करताना त्या उतार्यातील संपूर्ण आशय व विचार त्या उतार्यात यायला पाहिजे. तर सारांश लेखन करायचं कसं? तर सर्वप्रथम आपल्याला परिच्छेदाचे आकलन सहित वाचन करावे. जो परिच्छेद आपल्याला दिलेला आहे त्या परिच्छेदाचं त्या उतार्याचं सर्वप्रथम वाचन करावं. वाचन करून त्यावर आकलन करावं. आकलनसहित वाचन म्हणजेच वाचन करून आकलन करावं की त्या उतार्यामध्ये काय विचार मांडले आहे, त्याचा आशय काय आहे याचं आकलन करावं. परिच्छेदामध्ये आलेला संदर्भ, विचार व उदाहरणे अधोरेखित करावी. परिच्छेदामध्ये जे संदर्भ आला असेल, विचार मांडलेले असेल, उदाहरणे आलेले असेल ते पहिल्यांदा अधोरेखित करून घ्यायची पेन्सिलनी. त्यानंतर मध्यवर्ती कल्पना व विचार जाणून घ्यावा. उतारा कशाबद्दल आलेला आहे, उतार्यामध्ये काय विचार मांडलेले आहे, उतार्यामध्ये काय कल्पना मांडलेली आहे, त्यातली मध्यवर्ती कल्पना काय आहे, त्यातला आशय काय आहे, त्यात काय विचार मांडलेले आहे याचं आकलन तुम्हाला पहिल्यांदा करावं लागेल. त्यानंतर परिच्छेदेत आलेले उदाहरण, दाखले व अलंकारित वर्णन किंवा वाक्ये सारांशात टाळावीत. बघा, ज्यावेळेस उतार्यामध्ये आपण उतारा वाचलेला आहे, त्याचं आकलनही केलं आहे, मध्यवर्ती कल्पना विचार समजून घेतले, त्यामध्ये आपल्याला काही उदाहरणे दिलेली असतात, दाखले दिलेले असतात, अलंकारित वर्णन आलेलं असतं, ते उतार्यात लिहू नये, उदाहरणं टाळावीत. उतारा जसाच्या तसे, त्यातले उतार्यातले वाक्य जसेच्या तसे लिहू नये. उतारा आपल्या शब्दांमध्ये लिहायचा असतो. उतार्याचा संपूर्ण सार आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे. जसेच्या तसे वाक्य तिथे लिहायचे नसतात. उतार्यातील वाक्य जशीच्या तसे लिहू नये. मूळ उतार्याचा 1/3 सारांश करावा. म्हणजे जो उतारा आपल्याला दिलेला आहे त्याचा आपल्याला 1/3 सारांश करायचा असतो. म्हणजे 40-50 शब्दांमध्ये आपण तो लिहायचा. सारांश लेखन करताना परिच्छेद करू नये. सारांश लेखन जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा परिच्छेद करून लिहायचा नाही, असा पॅसेज करून लिहायचा नाही. एकाच याच्यामध्ये उतार्यामध्ये तो लिहायचा असतो. आणि उतार्याला शीर्षक द्यावे. वर शीर्षक द्या की पूर्ण उतारा वाचून झाल्यावर, लिहून झाल्यावर त्या उतार्याला अनुसरून तुम्हाला त्याला शीर्षक द्यावं लागतं. मध्यवर्ती कल्पना स्वतःच्या शब्दात मांडावी. जी मूळ उतार्यातील जी मध्यवर्ती कल्पना आलेली आहे, जो आशय आलेला आहे, तो आशय तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये मांडायचा आहे. संपूर्ण सार उतार्याचा तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचा असतो. तर अशा प्रकारे आपल्याला सारांश लेखन लिहायचं आहे. जर उदाहरण द्यायचं झालं तर बघा, तुम्ही एखादा चित्रपट बघून येता, 3 तासाचा चित्रपट तुम्ही बघता आणि ते 3 तासाचा चित्रपट तुम्ही घरी आल्यावर तुमच्या मित्रांना वगैरे
कथेच्या स्वरूपात 10 मिनिटात सांगतात, म्हणजे एवढा 3 तासाचा मोठा चित्रपट तुम्ही 10 मिनिटामध्ये सांगता त्याचप्रमाणे सारांश लेखनाचा आहे विस्तृत भाग आपल्याला छोट्या याच्यात करून पण त्याचा संपूर्ण आशय कळेल अशा प्रकारात आपल्याला लिहावा लागतो. अशा प्रकारे आपल्याला सारांश लेखन लिहून जास्तीत जास्त मार्क्स मिळेल अशा प्रकारे आपल्याला सारांश लेखन करायचं आहे. थँक्यू.